नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईत आझाद मैदानात पोहोचले असून त्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आझाद मैदानात पोहोचताच जरांगे पाटील यांनी आता सरकारने मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नसल्याची घोषणा केली. तसंच राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या हजारो आंदोलकांना शांत राहण्याचं आणि मुंबईकरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे. आपलं ठरलं होतं की मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण आझाद मैदानावर करायचं. त्यानुसार आज आपण उपोषणाला सुरुवात केली आहे. आता तुमची जबाबदारी काय आहे? सरकार आपल्या सहकार्य करणार नव्हतं, म्हणून मराठा समाजाने ठरवलं होतं की मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. त्यानुसार आपण मुंबई जामही केली. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने आपल्याला सहकार्य केलंय, परवानगी दिली आहे. त्याबद्दल आपण काल परवा मोठ्या मनाने सरकारचं कौतुकही केलं. आता आपल्याला उपोषणाला परवानगी मिळाली आहे. आता सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि शांततेत राहायचं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना केलं आहे.